गेल्या गुरुवारी दत्त जयंती होती, त्याच्यामुळे महाराजांची लीला सांगतात. अनेक साधक होते, त्याच्यापैकी भाऊराव शेषाद्री हे त्यांचे भक्त होते. आणि ह्या भाऊराव शेषाद्रींचीच एक ही लीला आहे, त्याच्या महाराजांनी त्यांच्या आयुष्यात केलेली लीला आहे. भाऊरावांची पुण्याई स्वामीचरणी मरणी. वृद्धावस्थामुळे भाऊराव शेषाद्री अत्यंत अस्वस्थ होऊन मृत्यूशय्येवर शेवटच्या क्षणाची प्रतीक्षा करीत होते. त्यांची अवस्था पाहून सर्वांनाच मोठी काळजी लागलेली होती. त्याच वेळेस ते स्वामी महाराजांची स्वारी त्यांच्या घरी आली. ते दिवसरात्र त्यांच्याकडे बसून होते. हातातील माळ फेकून वरच्यावर झेलत होते. असा बराच वेळ चालला होता. तेवढ्यात एक चमत्कार झाला. स्त्रीने फेकलेली माळ अकस्मात तुटली आणि त्याच क्षणी भाऊरावांनी प्राण सोडला. भाऊरावांचे अंतःकरण अतिशय पवित्र होते. त्यांची पूर्वपुण्याई होती, म्हणून त्यांना श्री स्वामी महाराजांच्या चरणी मरण आले. भाऊरावांचे शव स्मशानापर्यंत पोहोचेपर्यंत स्वामी महाराज त्यांच्या सोबत होते. आता हा परब्रह्म परमेश्वर एवढीच लीला आहे. महाराजांचा एक साधक आहे भाऊराव शेषाद्री. वृद्ध झालेले आहेत आणि वृद्धाप्रमाणे त्यांचा मृत्यू जवळ आलेला होता. त्यांची अत्यवस्था अवस्था होती आणि अत्यवस्थेमध्ये सगळेजण बघा चिंतातूर असतात. तसेच त्यांच्या घरचे चिंतातूर होते आणि महाराज तिथे अचानक त्यांच्या घरी गेले आणि त्यांच्या हातातली माळ ते वरती खाली फिरवू लागले. अकस्मात ती माळ तुटली आणि भाऊराव शेषाद्रींचा मरण आला. एखाद्या भक्ताचं परमेश्वराच्या चरणी, त्यांच्या सद्गुरूंच्या चरणी मरण येणं यासारखं भाग्य नाही. परत ते सद्गुरू, तो परमेश्वर, तो परब्रह्म त्यांना स्मशानापर्यंत त्यांचा देह पोचवण्यासाठी गेले. या लीलेचा बोध आहे. माणूस पुण्य जमवण्यासाठी जपत तपत यज्ञ याग करत असतो. संपूर्ण तारुण्य माणूस आपल्या घामेंडीत ऐटीत जगतो. त्याला कुणाचीही पर्वा नसते. त्याला इतका अहंकार असतो की मी काहीही करू शकतो, मला हवी असलेली सारी सुखे मी मिळवू शकतो. पण त्याच्या एवढेही लक्षात येत नाही की आपण फक्त एक कळसूत्री बाहुली असतो. करता करिता दुसरा कोणीतरी आहे याची जाणीव त्यास नसते. आपण कितीही म्हटले की अमुक एक गोष्ट मी अमुक वेळेतच मिळवेल, कधी तसे घडते तर तसे कधी घडत नाही. बघा, आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यातील हे एक उदाहरण. आपल्या घरातील एक व्यक्ती आजारी पडते, साधा ताप असतो, तिच्यावर वैद्यकीय उपचार चालू असतात, नेहमीचे गुण येणाऱ्या डॉक्टरांची औषधे चालू असतात, पण तापाला उतार पडत नाही. मग आपण काय करतो? दुसऱ्या डॉक्टरकडे, स्पेशालिस्टकडे घेऊन जातो. तो साऱ्या टेस्ट करतो, पुन्हा नवीन औषधे चालू होतात, तरी गुण येत नाही. मग आपल्याला कोणीतरी सांगते की अरे अमुक अमुक एक हॉस्पिटल खूप चांगली आहे, अमुक अमुक एक डॉक्टर खूप चांगला आहे. मग आपण काय करतो? आपल्या जवळील आजारी व्यक्तीला आराम पडावा म्हणून या डॉक्टरकडून त्या डॉक्टरकडे घेऊन जात असतो, फिरत असतो. ज्योतिषाकडे कुंडली दाखवतो, ज्योतिषाच्या सल्ल्यानुसार जे ग्रहमान खराब असतात ते उपाय करतो, तांत्रिक मांत्रिकांकडे जातो, गंडीदोरे तावीज घालतो, अंगारे धुपारे करतो, उतारे काढतो, पण कशाचा म्हणून काही उपयोग होत नाही. आपण अगदी हतबल होतो, कशाचाच उपयोग होत नाही, साध्या तापाला उतार होत नाही. आणि मग पुन्हा आपण आपल्या नेहमीच्या सर्वसाधारण डॉक्टरकडे आजाराला घेऊन जातो आणि काय आश्चर्य, 1-2 दिवसातच सुरुवातीला जी दिलेली औषधं असतात त्यानेच तो पेशंट अगदी उत्तम ठीकठाक होतो. असं तुमच्या आमच्या आयुष्यात बऱ्याच जणांचा अनुभव आहे की नाही? नवल कसे असते बघा. आपण जन्माला आल्यापासून आपल्याला कळत नकळत अज्ञानपणे वाईट कर्म जी टाकलेली असतात, गतजन्मी जे भाव केलेले असतात, जी कर्म केलेली असतात त्याची फळच असतात. जोपर्यंत आपला वाईट कर्माचा काळ संपत नाही तोपर्यंत आपण काही केले तरी आपल्या समस्या संपत नाही. आणि तो काळ संपताच एक अगदी सर्वसामान्य माणूस एखादं औषध सांगतो आणि आपला आजार बरा होतो. बऱ्याच जणांचा अनुभव असेल. आता हेच पाहणं आहे. भाऊ शेषाद्री अगदी सरळ मनाचे सत्कर्म करणारे गृहस्थ. मृत्यूच्या सगळ्यांना यातना असह्य होत असतात आणि त्यांनाही त्या मृत्यूच्या असह्य यातना भोगाव्या लागल्या. परंतु गतजन्मीच्या पुण्यकर्मामुळे प्रत्यक्ष भगवंत त्यांच्या उशा पायथ्याशी बसून होते. परंतु तरीही सुद्धा काही पापकर्म होती म्हणून ते अत्यवस्थ होते. आणि जणू काही श्री स्वामी महाराज आपल्या हातातील माळ वर टाकून त्यांच्या आयुष्यातील साऱ्या कर्मांचा जणू काही हिशोबच पूर्ण करत होते. आणि जेव्हा हिशोब संपतो तेव्हा माळ तुटते आणि भाऊसाहेबांचा आत्मा त्यांच्या देहातून निघून जातो. आणि नेहमीच हे आत्मा देहातून निघून गेल्यानंतर त्या देहाला काहीच किंमत उरत नाही, तो पंचतत्वात विलीन होतो. आणि म्हणूनच महाराजांनी इथे आपल्याला सांगायचे आहे, आपण जेवढं आपल्या देहाला महत्व देतो
त्याऐवजी आपण जर आपल्या आत्म्याला जाणलं तर परमानंद मिळेल, भगवत प्राप्ती होईल आणि अंतक्षणी एका क्षणात आपला आत्मा परमात्म्यात विलीन होईल. मग अशीच आपण टाळ्या वाजवल्या आत्मानंदासाठी. आपण कधी स्वतःच्या आतील आनंदासाठी कोणी प्रयत्न करतो का? आत्मिक सुखासाठी, आत्मिक आनंदासाठी कोणीही प्रयत्न करत नाही. सारे कष्ट झीज करतो तो फक्त भौतिक सुखांसाठी करतो. भाऊराव शेषाद्री एक सामान्य भक्त, परंतु त्यांची पूर्वपुण्य इतकी होती किंवा महाराजांची भक्ती एवढी होती म्हणून प्रत्यक्ष भगवंत त्यांच्या जवळ पोहोचले. तुमचं आमचं भाग्य तेवढं नाही, आमची तेवढी भक्ती नाही, आमचं पूर्वपुण्यही तेवढं नाही. इनडायरेक्टली महाराजांना काय सुचवायचं आहे? प्रत्येकाला आपल्या आयुष्यात प्रश्न पडतो, आता या क्षणी माझ्या आयुष्यात हे जर संकट आलं असेल तर का? ही परिस्थिती निर्माण झाली असेल तर का? कशामुळे? आणि आपल्याला कधी प्रश्न पडतो? फक्त संकटाच्या वेळी, दुःखाच्या वेळी. सुखाच्या वेळी हा प्रश्न पडत नाही. मग तेव्हा आपल्या प्रश्नाचं एकच उत्तर आहे, मागील मी केलेल्या जन्माच्या कर्माचं फळ आहे. मग मागील केलेल्या जन्माचं, कित्येक जन्माचं संचित असतं, साठलेलं कर्म असतात. त्या पापकर्माच्या कर्माचा पिरियड फलित होण्याचं चालू आहे आणि म्हणून ते आपल्याला ते फळ मिळतं आहे. आणि त्यामुळे काय असतं माहितीये, त्या परिस्थितीत, वर्तमान परिस्थितीत माणूस तो त्रासलेला असतो, तो कंटाळलेला असतो, असहाय्य झालेला असतो. थोडक्यात आताच्या भाषेत सांगायचं झालं तो डिप्रेस झालेला असतो. आणि आता माहितीये का सर्व काय झालं? मला ना डिप्रेशन आलंय, मी फ्रस्ट्रेट झालो. पळवाटा शोधायची कारण आहेत. डिप्रेशन आणि फ्रस्ट्रेशन हे फक्त त्या व्यक्तीच्या मानसिकतेवरती अवलंबून असतं. त्या व्यक्तीने ठरवायचं असतं मला डिप्रेस व्हायचंय, फ्रस्ट्रेट व्हायचं की पुढे जायचंय. कुठल्याही परिस्थितीचा बाऊ न करता येणाऱ्या संघर्षाला तोंड देऊन उभं राहिलं. माझ्या आयुष्यात येणारं सुख आणि दुःख हे माझ्याच कर्माचं फळ आहे आणि असंही असताना, हे मला माहीत असताना मी माझा वर्तमान क्षण, माझं वर्तमान कर्म मी का बिघडवावं? आणि बऱ्याच वेळा नेमकं काय होतं माहितीये, अशा परिस्थितीमध्ये आपल्या हातून चुकीचीच कर्म घडतात. वर्तमानामध्ये आपण चुकीचंच वागतो, आपण राग करतो, स्वतःचाही राग करतो आणि दुसऱ्यांचाही राग करतो. जी निर्माण परिस्थिती होते, जे दुःख येतं, याला दोषी आपण दुसऱ्याला धरतो. खरंय की नाही मला सांग? कधीही स्वतःकडे बोट दाखवत नाही, माझ्या आयुष्यात सुख आलंय ते माझ्यामुळे आणि दुःख आलंय ते दुसऱ्यामुळे. हे आमचं गणित सर्वांचं असं 100% लोकांचं 99.99% 9% ह्या लोकांचं तसंच असतं. सगळेच 0.1% कोणी असेल तर माझ्याच कर्माचं फळ असं म्हणणार असेल. पण सगळे संसारी माणसं म्हणतात तुझ्यामुळे तुझ्यामुळे तुझ्यामुळे. पण कर्माचा हिशोब लक्षात ठेवा, प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा जीव, सजीव असू देत निर्जीव असू देत कोणी असो, प्रत्येक येणारा जीव हा आपापल्या कर्माचाच भाग असतो, दुसऱ्याच्या कर्माचा भाग नसतो. आणि प्रत्येकाने म्हणून वर्तमान कर्म तरी खराब करू नये. मी तुम्हाला ओरडते ना, मी आचरणावरून माझं कर्म बिघडतं, पण माझं कर्म बिघडत असेल असं कधी कधी मला वाटतं. पण माझे महाराज उत्तर देतात, तू चांगलं करतेस, सत्वकर्म करतेस, ओरडलीस तरी तू समोरच्याला ओरडतेस, त्याच्या भल्यासाठी ओरडते, त्याने कुठला अर्थ घ्यायचा तो घेऊ दे, त्याचं तू बघून घे. कारण काय असतं माहितीये, मला त्याचा फायदा नसतो. महाराज असेच होते, महाराज एखाद्याला ओरडायचे तर ओरडायचे, चल हट. मला एखाद्याने, आय थिंक मी नवीन आलो असतो तेव्हा काही लोक आले होते स्वामी भक्त, तेव्हा त्याने मला असं विचारलं, खरंच का स्वामी शिव्या द्यायचे? हो, स्वामी गूढ भाषेतल्या शिव्या द्यायचे. महाराजांची एक विजय आहे, रंडी छोर. तुम्ही अर्थ काय काय? रंडी बोलला मला, आहे ना, रंडी छोर, भोसरीच्या. बरेचसे असे शब्द आहेत, बरेचसे अशा गूढ भाषा आहे. महाराज असेच रागाने बोलायचे, चला तुझी मला गरज नाहीये, माझी तुला गरज आहे, मला तुझी गरज नाही. तू तुझी भक्ती करत असेल, तू माझ्यापाशी असेल तर तुझ्या स्वार्थासाठी येतोस, माझ्यासाठी येत नाहीस. कारण मुळात ब्रह्माला काहीच, परब्रह्माला काहीच नको असतो. तो तुम्हाला फक्त द्यायचं काम करतो, शिकवायचं काम करतो. पण माणूस मात्र उलट अर्थ नाही. सुंदरबाईचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे.
एक ऐकून तरी आता स्वामींची समर्थ यांची सिरियल चालू येतात तरी फार थोड्याफार बघत असाल तर त्याच्यात थोडंसं काही घेतलं तर घेतलं. पण महाराज हे फक्त द्यायचं काम करतात, शिकवायचं काम करतात, घडवायचं काम करतात आणि महाराज फक्त देत असतात. तर महाराजांना काय सांगायचं, रे मागचं कर्माचं कर्म तर तू बदलू शकत नाहीयेस ना. संचित कोणी बदलणार असेल तर संचित बदलू शकत असेल तर बदलून दाखवा, कोणी बदलू शकत नाही. पण तू वर्तमान जे कर्म करतोयस ते वर्तमान कर्म तर चांगलं कर. तुझी सत्सत विवेक तुझी जागृत ठेवून प्रत्येक कर्म कर, प्रत्येक विचार कर आणि तसा वाग. हे महाराजांना खूप सांगायचं असतं. आता म्हणजे कलियुगामध्ये भक्ती खूप फोकाळली आहे. बघताय ना, भक्ती सगळीकडे खूप काही वाऱ्या, कीर्तन, आय मीन तीर्थक्षेत्रांच्या वाऱ्या, सगळ्या तीर्थक्षेत्रांना खूप गर्दी होते. का होते? असा कधी विचार केला? विचार करा, पुढच्या गुरुवारी याचं उत्तर मिळेल. असं का होतंय, असं का घडतंय? तो दांभिकपणा आहे की खरंच आंतरिक आहे की कलियुगामध्ये खरंच खूप दुःख आहे, खूप त्रास आहे म्हणून लोक भक्ती मार्गाकडे वळत आहेत? ते केवळ मागण्यासाठी, माझा त्रास देवा दूर कर, की अन्य कशासाठी? की हौशे मौशे गौशे आणखी काय की जस्ट व्यवसाय म्हणून, एक मजा म्हणून वगैरे? ह्या सगळ्याची उत्तरं पुढच्या गुरुवारी तुम्ही विचार करून मला सांगा, नंतर बोलूया आपण पुढच्या गुरुवारी. महाराजांच्या कृपेने माहित नाही अचानक त्या लीला येतात. आता मगाशी मी तुम्हाला सगळं टायपिंग एनर्जी क्रिएट करणं मंत्राच्या साह्याने. मंत्राच्या साह्याने एनर्जी जेव्हा क्रिएट करतो तेव्हा आपल्याला भरपूर काय होतं माहितीये, आपले जे संचिताचे दोष असतात, वर्तमान कर्माचे दोष असतात, ते दोष स्वाहा होत असतात. स्वामी मगाशी सांगितलं स्वामी स्वामी का बोला? कारण माणसामध्ये दोष कशामुळे येतात माहिती आहे? ह्या मीमुळे येतात. माझ्यातल्या मीमुळे दोष माझ्यामध्ये जास्त निर्माण होतात. सगळे विकार मी नंतर येतात. माझ्यातला मी जागा होतो, माझ्यातला अहंकार जागा होतो, मग त्याला राग येतो. त्याचा अहंकार दिवसला जातो, मग त्याला राग येतो. त्याचा अहंकार दुखावला जातो, तेव्हा त्याला दुःख होतो. अहंकाराला त्याला त्रास होतो तेव्हा एखाद्याबद्दल मत्सर निर्माण होतो, एखाद्याबद्दल त्याला द्वेष निर्माण होतो. कारण सगळ्यात मोठा शत्रू माणसाचा असेल तर माझ्यातला अहंकार आहे. आणि म्हणून श्री स्वामी समर्थ. दुसरा अर्थ आहे स्वामी जगाचा अधिकारी आहे, स्वामी आहे. पण महाराजांना अभिप्राय काय? तुझ्यातला मी स्वाहा कर. आम्ही आवते देतो स्वाहा स्वाहा स्वाहा, बरोबर ना? तर स्वाहा कर म्हणजे सोडून दे असं आहे. मीला सोडून दे, आणि जेव्हा तू मीला सोडून देशील तेव्हा तू समर्थ होशील. जेव्हा तू मीला सोडून देशील तेव्हा समर्थ होशील. मग मीला कंटाळून बसायचं की मीला सोडून द्यायचं, आणि समर्थ व्हायचं की असमर्थ व्हायचं हे तुम्ही ठरवा. श्री स्वामी समर्थ.